छायाचित्रण हा एक वेगळा आणि अविभाज्य घटक आहे चित्रपट सादरीकरणाचा आणि फिल्म मेकिंग त्याशिवाय कंप्लीट होऊच शकत नाही. कारण जे विजन आहे त्याला ॲक्च्युलिटीमध्ये आणण्यासाठी असं एक कोणतरी दमदार आणि स्वतःच साकारणारी व्यक्ती लागते. त्यामुळे एक असं व्यक्तिमत्व आपल्यापाशी आहे जे नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते. दिग्दर्शक म्हणूया किंवा विजनरी म्हणूया. लेट्स वेलकम संजय जाधव ऑन स्टेज. हिअर ही गोज. मी खरं तर मला थँक्यू सुजित ॲक्च्युली, कारण इतकं सुंदर सेशन झालं ना, व्हेरी आय ओपनिंग आणि व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. मला खरं तर मनसेचे अमय खोपकर सरांचे आणि सगळ्या आयोजकांचे आभार मानायचे आहेत की असं काहीतरी शिबिर किंवा असं काहीतरी एक इव्हेंट ऑर्गनाईज केला जातो ज्याच्यात फक्त ॲक्टर्स नाही तर टेक्निशियन्सना बोलवलं जातं आणि त्यांचे एक्सपिरियन्सेस तुमच्यासमोर मांडले जातात. याचं कारण मी सांगतो. मला नेहमीच असं वाटतं, म्हणजे मी हे माझ्यावरून सांगू शकतो की मी या इंडस्ट्रीत आलो ना जेव्हा, तर मला ॲक्टर व्हायचं होतं आणि मी खूप एकांकिका वगैरे करायचो. मी ठाण्यात राहायचो आणि खूप एकांकिकांमधनं कामं करायचो आणि त्यावेळी मला रोज सकाळी उठल्यावर असं वाटायचं की आज तो दिवस आहे जेव्हा मला सुभाष घईचा फोन येईल आणि मग मी फिल्म सिटीला जाईन आणि तो सीन करेन. आज खुश तो बहुत होंगे तुम वगैरे. असं काही झालं नाही आयुष्यात, तो दिवस कधीच आला नाही. पण हे करता करता एक दिशा मिळते. म्हणजे माझ्याबरोबर असं झालं की मी असंच एकांकिका करत असताना आमच्याबरोबर एक सिनियर होता आमचा, स्वानंद किरकिरे ना, त्याचे काका डबू किरकिरे. सो डबू वॉज डुईंग सम प्रोडक्शन फॉर सम सिरियल. आता हा किस्सा मी बऱ्याच वेळा माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितला आहे, पण मी हा सांगतो कारण हे सांगण्याचं कारण आहे. तर डबू माझ्याकडे आला, त्यावेळी काय मोबाईल वगैरे नव्हते, तर मला घरी शोधत आला आणि मला म्हणाला तू सिरियल में काम करेगा क्या. तर म्हटलं भाई मेरे को तो करना है. आणि मग नेक्स्ट डे तो त्याने मला SL स्टुडिओला बोलवलं होतं. SL स्टुडिओ तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण SL स्टुडिओ हा ट्रॉम्बेला आहे, म्हणजे जिथे मुंबई संपते आणि समुद्र सुरू होतो तिकडे SL स्टुडिओचं मेन गेट आहे. ओके. तर तिकडे मी गेलो आणि तोपर्यंत ना आपल्या डोक्यात एक कल्पना असतात ना फिल्म स्टुडिओच्या, आणि मग खूप इंटरव्ह्यूज वाचलेले असतात. त्यावेळी ते फिल्मफेअर मॅगझिन आणि सिने ब्लिट्स मॅगझिन. आणि तर मी महेश भट्ट सरांचा इंटरव्ह्यू वाचला होता, माधुरी दीक्षित मॅमचा इंटरव्ह्यू वाचला होता. त्याच्यात त्या म्हणाल्या होत्या की मी जेव्हा स्टुडिओमध्ये एंटर करते ना त्यावेळी मला तो सेल्युलाईडचा वास जो आहे तो मला खूप अट्रॅक्ट करतो. तर मी ना स्टुडिओत एंटर झालो आणि मी सेल्युलाईडचा वास शोधत होतो की सेल्युलाईड म्हणजे काय, एक तर हे मला माहिती नाही आणि तो वास कसा असेल. आणि ते ट्रॉम्बेच्या इकडे ना तो कोळीवाडा आहे आणि तिकडे सगळी मच्छी अशी सुकत घातलेली असते. तर मला ना त्या फिशचा जास्त वास येत होता. मला कळत नव्हतं हे सेल्युलाईड आहे का की आपण काहीतरी चुकतोय. पण एक वेगळं दडपण होतं कारण पहिल्यांदा आयुष्यात स्टुडिओ बघत होतो. आणि मी गेलो तिकडे आणि ती गिरीश घाणेकर सरांची सिरियल होती, जगण्यासाठी जन्म आपुला, हसण्यासाठी जन्म आपुला, असं काहीतरी सिरियलचं नाव होतं. आणि गिरीश घाणेकर सरांनी मला बघितलं, ते डिरेक्टर होते, आणि ते म्हणाले अरे हा नाही चालणार कारण हा खूप यंग आहे, मला जरा एजेड व्यक्ती हवा आहे. तर विचार करा मी हे का सांगतोय, कारण ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंटर करायचं आहे म्हणजे आता तरी फार सोपं झालं आहे, पण तरी पण ते तेवढंच कठीण आहे. कारण आता आपल्याला असं वाटतं की आपण रील बनवू, आपण कॉन्टेंट क्रिएट करू आणि मग कधीतरी आपण त्या मोठ्या पडद्यावर दिसू. पण सतत एक
स्वप्न असतं आपलं की आपल्याला तिथे फायनली दिसायचं आहे. आपण करू काही, आपण टेलिव्हिजन करू, आपण नाटक करू, आपण रील क्रिएट करू, आपण कॉन्टेंट क्रिएट करू, आपण इन्फ्लुएन्सर होऊ, फायनली आपल्याला तिकडे दिसायचं हे प्रत्येकाचं ध्येय असतं. आणि दॅट इज द रिझन मला असं वाटतं की आपण इथे जमलोय. तर तिथे जाताना ना रिजेक्शनची सवय असणं, फेल्युअरची सवय असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे का मी सांगतो, मी गेलो स्टुडिओमध्ये आणि फर्स्ट थिंग आय गॉट रिजेक्टेड. मला सांगितलं की तुम्ही आम्हाला नको आहात. आणि मला कळलं नाही रिॲक्ट काय करायचं, कारण एकतर मी खरंच तेवढी माझी कॅपॅसिटी नव्हती रिजेक्शन झेलायची. मला कळत म्हणजे समजा फिल्ममध्ये शूट केलं असतं तर खूप वायलिन वाजले असते, 3-4 अँगलने कॅमेरा इकडून झम सगळं आलं असता, एवढी मोठी रिॲक्शन होती माझी. पण मी त्यांच्यासमोर रडू पण शकत नव्हतो. तर मी खूप असा धीर करून त्यांना विचारलं की ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम, पण मी शूटिंग बघू शकतो का एक दिवस तुमच्याबरोबर. तर त्यांनी असिस्टंटला सांगितलं, संगीत कुलकर्णी नावाचे आता खूप मोठे डिरेक्टर आहेत, त्यावेळी ते त्यांचे असिस्टंट होते. तर संगीत कुलकर्णीला सांगितलं, ए संगीत, ते याला बघ रे जरा, याला शूटिंग बघायचं. तर तो काहीतरी एक हॉटेलचा सीन होता आणि तिकडे मला संगीत कुलकर्णीने मला बसवलं, तुम्ही तर बेडो, असं एका टेबलवर मी बसलो आणि मी बसून शूटिंग बघत होतो. तर झालं काय की शूटिंग बघताना फर्स्ट थिंग फर्स्ट, जो माणूस तिकडे यायचा ना सेटवर, तिकडे अजून एक माणूस होता. त्याने असं चेक्सचं स्टायलिश शर्ट घातलं होतं, कार्गो ट्राउझर होती, अशी हॅट होती, त्याच्या हातात सिगरेट होती, असं गळ्यात एक मीटर होतं, इकडे पाऊच वगैरे, व्हेरी स्टायलिश मॅन. आणि जो येईल ना, म्हणजे स्पॉट बॉय आला, लाईट बॉय आला तरी, दादा ये इधर रखूं, दादा आप चाय पियेंगे. मग थोड्या वेळाने अशोक मामा होते त्या दिवशी, अशोक मामा आले, दादा गुड मॉर्निंग. म्हटलं यार ये कौन बंदा है जिसको सब लोग दादा 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 बोलते. तर मी डबूला असं कोपऱ्यात घेऊन विचारलं, म्हटलं हा कोण आहे माणूस. सो डबू सेड तो कॅमेरामॅन आहे. म्हटलं भाई अपने को कॅमेरामॅन बनना है, यू नो. मी का आभार मानले की तुम्ही टेक्निशियन्सना बोलवलं, कारण कदाचित इथे असे बरेच जण असतील ज्यांना असं वाटत असेल की मी सॉलिड सिंगर आहे, मी सॉलिड ॲक्टर आहे, आणि एक फोन आला पाहिजे आदित्य चोपडाचा आणि आज खुश तो बहुत होंगे तुम, हा सीन तर मी कमाल करू शकतो. आणि कदाचित सुजित सरांचं लेक्चर ऐकल्यावर असं वाटू शकतं की यार माझ्यात हा पण गुण आहे, कदाचित मला हे करता येऊ शकतं आणि हे मी बेटर करू शकतो. तर ॲक्टर व्हायला आलेला माणूस जर चांगला आर्ट डिरेक्टर झाला तर कोणाचं काही नुकसान नाही आहे, फायदाच आहे, हे मला स्पेशली सांगायचं आहे. किंवा कोणाला असं वाटलं की मी कॅमेरामॅन होऊ शकतो, तर इट इज अ व्हेरी गुड थिंग. आणि म्हणजे परत मी सांगतो की इंडस्ट्रीमध्ये जसं मला रिजेक्शन आलं, सो ही रिजेक्शन इज वन थिंग आणि फेल्युअर इज अनदर थिंग. मी इतकं नेगेटिव्ह का सांगतोय, कारण ना या इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला एंटर करायचं आहे, जर सस्टेन करायचं आहे, जर सर्वाईव्ह करायचं आहे, तर काही गोष्टींची सवय आपल्याला करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेल्युअरची सवय करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण इथे ना प्रत्येक गोष्टीला ऑप्शन्स आहेत, इथे प्रत्येक गोष्टीसाठी खूप कॉम्पिटिशन आहे. आता प्रत्येक गोष्टीला ऑप्शन म्हणजे ऑप्शन, व्हॉट आय मीन बाय ऑप्शन्स. सो फॉर एक्झाम्पल, एक बाजीराव मस्तानी नावाचा सिनेमा आहे आणि त्या बाजीराव मस्तानीमध्ये एक हिरो आहे बाजीराव आणि एक हिरोईन आहे मस्तानी, ओके. आणि त्या मस्तानीच्या रोलसाठी त्या इंडस्ट्रीमध्ये दीपिका पदुकोण आहे, आलिया भट आहे, अमिषा पटेल आहे, प्रियांका चोपडा आहे, माधुरी दीक्षित आहे. देर आर एन नंबर ऑफ ऑप्शन्स फॉर वन कॅरेक्टर, फॉर वन रोल. आणि त्या 25-30 सुंदर मुलींच्या मधून तुम्ही एक मस्तानी होणार आहात. आणि हे प्रत्येक वेळी पॉसिबल नाही होत. बऱ्याच वेळा असं होतं की त्या 25 मुलींमधली, म्हणजे 24 मुलींमधली एक मुलगी आपण असतो, त्या 24 मुलांमधला एक मुलगा आपण असतो आणि कोणतरी रणवीर सिंग येतो आणि तो बाजीरावचं कॅरेक्टर करतो. पण अशा वेळी
जर आपण हा विचार केला की शेट यार त्याची तकदीर चांगली आहे, त्याचा जॅक चांगला आहे, तो नेपो किड आहे, माझं काहीच होणार नाही, तर तुम्ही घरी बसाल. जर तुम्हाला इथे सस्टेन करायचं असेल तर एव्हरी डे इज अ न्यू डे, एव्हरी फिल्म, एव्हरी प्रोजेक्ट इज अ न्यू प्रोजेक्ट, इज अ फर्स्ट प्रोजेक्ट. तसंच तुम्हाला अप्रोच करायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी ठरवलं की मला कॅमेरामॅन व्हायचं आहे, त्याच्यानंतर मी ज्या ज्या लोकांकडे मला ॲक्टर घ्या, ॲक्टर म्हणून घ्या, ॲक्टर म्हणून घ्या अशी स्ट्रगल करत होतो, त्या सगळ्या लोकांना, कारण माझी काय फार ओळख नव्हती. आपण सामान्य मध्यमवर्गीय घरातून आलेली मुलं असतो, आपली काय फार ओळख नसते. ज्याची ज्याची ओळख आहे त्याला सांगा की भाई तू शूटिंगला चाललाय का, मग मला त्या कॅमेरामॅनची भेट करून देणं. आणि त्यावेळी खूप सोपं वाटायचं हे. म्हणजे आता तर ॲक्च्युली खूप सोपं झालं, आपल्याकडे मोबाईल आहेत आणि दुसऱ्याचे पण नंबर मिळतात आपल्याला. आपण इन्स्टावरनं कनेक्ट करू शकतो, आपण मेसेंजरवरनं कनेक्ट करू शकतो, सोशल मीडियावरनं कनेक्ट करू शकतो. त्यावेळी अशी काही पॉसिबिलिटी नव्हती. सो त्यावेळी मी ॲक्च्युली प्रत्येक जो कॅमेरामॅनचा नंबर मिळेल ना त्या कॅमेरामॅनला जाऊन भेटायचो. आणि मग ॲट द सेम टाईम मला कसं झालं की मला विनय आपटे सर एकदा भेटले रंगायतनला. मी ठाण्यालाच राहायचो, तर रंगायतनला त्यांचा काहीतरी प्रयोग होता. तर मी खूप डेअरिंग करून त्यांना विचारलं की सर मला ना असिस्टंट कॅमेरामॅन म्हणून काम पाहिजे. तर ते त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले की ठीक आहे, मी उद्या शूटिंग करतो फिल्मिस्तानला, ये तिकडे. तर मी गेलो नेक्स्ट डे फिल्मिस्तानला आणि तिकडे त्यांचे कॅमेरामॅन होते RS शर्मा म्हणून. सो अगेन आयुष्यात दुसऱ्यांदा स्टुडिओ बघत होतो, एकदम भारावून गेलेलो. त्यावेळी SL स्टुडिओ बघितला, आता फिल्मिस्तान स्टुडिओ बघत होतो आणि मग शूटिंग बघत होतो. तर बराच वेळ मी थांबून राहिलो. मग त्यांचा लंच ब्रेक झाला आणि मग विनय आपटे सरांनी मला बघितलं, RS इसको मिलना जरा, इसको असिस्टंट कॅमेरामॅन बनना है. आता ते कशा टोनमध्ये म्हणाले, त्यांनी काय इशारा केला मला माहिती नाही, पण आय एम शुअर त्यांच्या सांगण्यामध्ये हे होतं, नया आया है बच्चा, एक बार इसको समजा देना की ये फील्ड तेरे लिए नहीं है. ओके, मला त्यावेळी ते काय कळलं नाही. मी गेलो आणि ते सर त्यांचं जेवण होतं चालू होतं, मी त्यांचं जेवण होईपर्यंत थांबलो. त्याच्यानंतर त्यांनी मला बाजूला घेतलं त्या शर्मा सरांनी आणि मला विचारलं की क्या करना है आपको. म्हटलं मला असिस्टंट कॅमेरामॅन व्हायचं आहे. सो ही सेड फोटोग्राफी जानते हो. म्हटलं हाँ सर मैं जानता हूँ. क्या क्या लाइट्स है आपके पास. तर माझ्याकडे कोणते लाईट्स असणार. तर मी ना ते स्टुडिओमध्ये अम्ब्रेला लाईट्स बघितले होते. म्हटलं हां सर मेरे पास अम्ब्रेला लाईट्स आहे. अम्ब्रेला लाईट्स असं काही नसतं ना ॲक्च्युली. त्या लाईटचा एक ब्रँड असतो, त्या ब्रँडचं नाव असतं, त्याची एक इंटेन्सिटी असते. आपल्याला काहीच माहिती नाही ना. पण आपण बघा, मी बऱ्याच वेळा हे मस्करीत बोलतो, पण इतके वर्ष मी इथपर्यंत का आलो आहे फक्त कॉन्फिडन्स. भाई अपना कॉन्फिडन्स कमाल आहे. तर भाई टॅलेंट असेल नसेल मला माहिती नाही, कॉन्फिडन्स. तर त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर मी बोललो की हां सर मेरे पास लाईट्स आहे ना. कौन सा लाइट्स है. अम्ब्रेला लाइट्स है. तर तेव्हा ते मला म्हणाले की एक काम करो, पहले आप फोटोग्राफी का स्टडी करो, उसके बाद में किसी को जाके मिलना, बिकॉज ऐसा कोई अम्ब्रेला लाइट्स होता नहीं. आणि त्यांनी मला परत एकदा रिजेक्शन, त्यांनी मला स्टुडिओतनं बाहेर काढलं. आणि मी तसाच परत फिल्मिस्तानवरनं ठाण्याला ट्रेनने आलो, दरवाजात लटकत लटकत. अँड आय वॉज थिंकिंग अँड आय सेड नाही यार, असं नाही होऊ शकत. फायनली मला कधीतरी हे फेस करायचं आहे. सो वाय नॉट स्टडी. बिकॉज मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट होतो, माझं केमिकल इंजिनिअरिंग झालं होतं आणि त्याच्यानंतर मला ही अवदसा आठवली होती की मला फिल्म इंडस्ट्रीत यायचं आहे. ॲक्च्युली अवदसा आठवली होती हे माझ्या आईचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही आहे. माझी आई शिक्षिका आहे, माझे वडील बँकेत आहेत आणि मी इंजिनिअरिंग केलेला मुलगा आहे. माझ्या आईचं म्हणजे माझा डोंबिवली फास्ट रिलीज होईपर्यंत माझ्या आईचं हेच म्हणणं होतं की संजू ऐक माझं, हे फोटोग्राफी वगैरे तुला काही फायदा देणार नाही, तू सॅटर्डे संडे फोटोग्राफी करत जा हाऊस म्हणून, बाकी मंडे टू फ्रायडे तू जॉब कर. आता आईला काय सांगणार मी की आमच्याकडे सकाळी 7 ते 2ची वेगळी शिफ्ट असते, 2 ते 10ची वेगळी शिफ्ट असते, रात्री 10 to 10ची वेगळी शिफ्ट असते. असं आपल्या डेटवर काही अवलंबून नसतं कोणाचं. सो एनिवे
तर मी तेव्हा हे ठरवलं की मला अभ्यास करणं गरजेचं आहे. अँड ट्रस्ट मी, मला त्यावेळी पुस्तकही माहिती नव्हती हं. पण मी फ्लोरा फाउंटनला ते दुकान असतात ना असे रस्त्यावर पुस्तकं विकतात, मी तिकडे गेलो आणि तिकडे फोटोग्राफीची जेवढी पुस्तकं होती, म्हणजे रोमन फोटोग्राफी होती, ग्रीक फोटोग्राफी होती पासून मी सगळी पुस्तकं विकत घेतली. मला त्यातली अर्धी लँग्वेज कळतही नव्हती, पण ती पुस्तकं मी वाचली. ओके, मला खरंच कळत नव्हतं. मग त्याच्यानंतर हळूहळू मला बेसिक फोटोग्राफी काय असते तीही पुस्तकं मिळाली. मी बेसिक फोटोग्राफीचा मी कोर्स केला. मला व्हायचं होतं सिनेमॅटोग्राफर, मी बेसिक फोटोग्राफीचा कोर्स केला. बेसिक फोटोग्राफीचा कोर्स करताना मला असं कळलं की आता लग्नाचे व्हिडिओ शूटिंग्स करायला ना बऱ्यापैकी पैसे मिळतात. सो मी लग्नाचे व्हिडिओ शूटिंग्सचे कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायला लागलो. मी हे तुम्हाला का सांगतोय, एक गोष्ट लक्षात घ्या, इथे ना तुम्ही जे करता ना, इथे तुम्ही वेळात वेळ काढून आलात, तुम्ही घरून निघालात, कपडे घातलेत, रिक्षा पकडलीत, गाडीत बसलात, तुम्ही इथपर्यंत आलात, दिस इज युअर इन्व्हेस्टमेंट. ही इन्व्हेस्टमेंट कधी तुम्हाला फायदा करून देईल हे तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला असं वाटेल आता की अरे गेलो होतो तिकडे, तो सुजित सावंत काहीतरी बोलला, मग तो संजय जाधव काहीतरी बोलला, काय फार मजा नाही आली, पण आता मनसेचं होतं, आपण काय करणार यार, जायला तर पाहिजे, पक्षाचं काम आहे वगैरे. मला सगळं मान्य आहे. पण जर तुम्ही या क्षेत्रात आलात आणि कधीतरी 10 वर्षांनी तुम्हाला अशी एक गोष्ट तुमच्या आयुष्यात येईल, असा एक सिक्वन्स आयुष्यात येईल जेव्हा तुम्हाला लक्षात येईल सुजित सावंत एकदा बोलला होता की पर्स्पेक्टिव्ह काय असतो, हा पिलर आणि त्या पिलरमधलं डिस्टन्स काय असतं ना, हे मला कॅमेरामॅन बरोबर डिस्कस करायला लागतं. हे तुम्हाला तेव्हा आठवेल आणि त्यावेळी ते तुमच्यासाठी खूप उपयोगी असेल. आणि दिस इज युअर इन्व्हेस्टमेंट. मी त्यावेळी ती ग्रीक पुस्तकं वाचली, मी लॅटिन फोटोग्राफी वाचली आहे, मी रोमन फोटोग्राफी वाचली आहे. म्हणजे आता मी कोणताही इंटरव्ह्यू देताना मी ज्यावेळी सांगतो ना की मी असा कॅमेरामॅन आहे, मी दगडालाही सुंदर दाखवू शकतो, हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीच आहे. याच्या मागे माझा अभ्यास आहे. माझ्यासमोर तुम्ही काहीही द्या, मी त्याला सुंदर दाखवू शकतो, हा माझा कॉन्फिडन्स आहे. आणि हे मी झोपेतनं उठवा मला, मी करू शकतो. आणि ह्याच्या मागे माझं खरंच ओव्हर कॉन्फिडन्स नाही किंवा आता बघा मी कसं करतो, नाही. मला हे येतं कारण याच्या मागे माझी थिअरी करेक्ट आहे, माझे बेसिक्स करेक्ट आहेत. सो अशा तऱ्हेने मी कॅमेरा हळूहळू शिकायला लागलो. व्हिडिओ शूटिंग का मी म्हणत होतो, कारण व्हिडिओ शूटिंग ज्यावेळी लग्नाचं व्हिडिओ शूटिंग करतो ना आपण, तर त्यावेळी होतं काय की आपल्यासाठी कोणीच थांबत नाही ना. भटजी सांगतो नवरीचा हात धरा, भटजी सांगतो की नवऱ्याचा हात धरा, भटजी सांगतो हार घाला. आपल्याला करेक्ट अँगल शोधायचा असतो, आपल्याला करेक्ट ती मोमेंट कॅप्चर करायची असते. आणि त्या व्हिडिओ कॅमेरामध्ये ना एक स्क्वेअर असतो व्ह्यू फाइंडरचा, आणि त्या व्ह्यू फाइंडरमधनं तुम्हाला पटकन हार पण पकडायचा आहे, त्या नवरीचे डोळे पण पकडायचे आहेत, नवऱ्याचा हात पण पकडायचा आहे फोटोग्राफी वाईज. सो हे तुम्हाला त्यावेळी करायला लागतं. हे जे ऑपरेशन आहे ना, या ऑपरेशनचा मला डोंबिवली फास्ट करताना खूप फायदा झाला. म्हणजे मी ट्रेनमध्ये शूटिंग करत होतो, मी प्लॅटफॉर्मवर शूटिंग करत होतो, आणि मला इथून संदीप कुलकर्णी चालला आहे आणि तिकडून ट्रेनमधनं कोणीतरी चाललं आहे, तर मला इकडे पण पकडायचं आहे आणि मला त्याला पण पकडायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पण करायचं आहे आणि मग ते पण करायचं आहे. हे मला त्यावेळी जे व्हिडिओ शूटिंग केलं होतं ना, त्याचा फायदा मला डोंबिवली फास्ट करताना झाला. सो दॅट इज व्हॉट हॅपन्स ऑल द टाईम. सो मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परत मी काय सांगतो, मला एक गंमत वाटली. आत्ता मला एक काकी आल्या भेटायला इकडे, आणि त्या मला म्हणाल्या की माझं पण यूट्यूब चॅनल आहे. मला इतकं बरं वाटलं ना की काहीतरी करायचं आहे बॉस, काहीतरी करायचं आहे. सो एक काहीतरी करायचं आहे, ही जी जिद्द आहे ना, ही प्लीज ठेवा. आणि या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला आल्यावर पटकन सक्सेस मिळेल असं काही होऊ शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो नेपोटिझम, पण कोणाचाही बाप कितीही मोठा असेल आणि कोणाची आई किती इन्फ्लुएन्सर असेल, तरी पण फायनली तुमचं टॅलेंट जे आहे तेच तुम्हाला घेऊन जातं. ओके, आणि मग तुम्ही जर टॅलेंटेड असाल, तुम्ही जर हिरा असाल, तर तुम्ही चमकणार. सो फेल्युअरची सवय करून घ्या. फेल्युअर टेक इट इन युअर स्ट्राईड, ये तो होते रहता रे. म्हणजे मी जेन्युअनली सांगतो की
मला असं वाटतं की मी क्रिकेट खेळतो, त्या क्रिकेटचा ना मला खूप फायदा होतो. बिकॉज क्रिकेटमध्ये होतं काय ना, मी ऑलमोस्ट आठवड्यातनं 2 मॅचेस खेळतो, 3 मॅचेस खेळतो. प्रत्येक वेळी काय मी मॅच जिंकत नाही, पण मी एक मॅच हरतो ना त्यावेळी मला माहिती आहे की उद्या परत एक मॅच आहे, उद्या मी चांगला खेळणार. आज मी 0वर आउट झालो ना, ओके, उद्या मी सेंचुरी मारेन, उद्या मी 50 रन करेन. तर ह्या गेमचा फायदा होतोच, पण ह्या अप्रोचचा फायदा होतो बेसिकली. कारण आज माझा सिनेमा रिलीज झाला, म्हणजे दुनियादारी रिलीज झाल्यानंतर इतका सक्सेस आणि ब्लॉकबस्टर आणि ब्ला 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 ब्ला, आणि मला असं वाटलं की भाई आता तर ह्याच्या पुढचा प्रत्येक सिनेमा सुपरहिट. त्याच्या एक्झॅक्टली पुढचा सिनेमा ज्यावेळी आला आणि तो दणकून आपटला हो. आणि त्याच्यानंतर मला असं झालं की आईला आपला सिनेमा पडू शकतो, आय शुड गेट यूज टू इट. फक्त मी हा अप्रोच ठेवत होतो की आय शुड गेट यूज टू इट, दॅट इज द रिझन आय कुड सर्वाईव्ह, अदरवाईज आय कुड गेट इन टू डिप्रेशन. सो मला तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला या इंडस्ट्रीत यायचं आहे, या इंडस्ट्रीत एंटर करायचं आहे किंवा इंडस्ट्रीत करिअर करायचं आहे, तर फेल्युअरची तयारी ठेवा. फेल्युअरला तुमच्या स्ट्राईडमध्ये घ्या, टेक इट पॉझिटिव्हली की कुछ नाही यार, मैं कर लूँगा, मी करणार आणि मी करून दाखवणार. मला फक्त हे करायचं आहे. फक्त तो ओव्हर कॉन्फिडन्स नको, त्याच्या मागे अभ्यास करा. जेव्हा अभ्यास कराल, म्हणजे मी तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो अभ्यास करायचा. मी कॅमेरामॅन झालो बरं का, आणि त्यावेळी ना असं काही फार मोठे सिनेमे वगैरे मिळत नव्हते. असिस्टंट कॅमेरामॅनपासून कॅमेरामॅन झालो. आता हा कॅमेरामॅन हा जो एक प्रकार आहे ना, म्हणजे तुम्ही जर शूटिंग बघितलं असेल, तुम्ही बिहाइंड द सीन्स तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज बघितले असतील, तर कॅमेरामॅन ही जी जमात आहे ना, उनको लगता है कि हम आसमान से गिरे, ओके, उनको लगता है की हम कमाल आहे. कारण का माहिती आहे का, सिम्पल त्या ट्रायपॉडला एक रॉड असतो आणि तो रॉड ज्यावेळी हातात येतो ना, त्यावेळी असं वाटतं की मी दुनियेचा बादशाह आहे, आय एम द किंग ऑफ द वर्ल्ड, असा एक फील येतो. आणि मग आम्ही कॅमेरामॅनना, आम्ही नॉर्मली कोणाशीच बोलत नाही. आमच्याशी लोक बोलायला येतात, दादा ये चाहिए, दादा वो चाहिए, हम किसी से बात नाही करते, कारण आम्हाला वाटतं आम्ही जगापासून वेगळे आहोत. तर आता हे आहे, आता हे बेसिक आहे. आता ह्याच्यात काय चेंज नाही करू शकत आपण, पण चेंज आपण आपल्यामध्ये काय करू शकतो. तर माझ्याबरोबर काय किस्सा झाला की मी जस्ट कॅमेरामॅन झालो आणि मला वाटलं की भाई आता आय एम द किंग ऑफ द वर्ल्ड. आणि माझ्याकडे एक असाइनमेंट आली होती यू टी व्हीची त्यावेळी, आणि ती असाइनमेंट अशी होती, सिम्पल शॉट होता, एक काचेचा बोल होता, गोलाकार असा, आणि त्याच्यामध्ये एक लाल मासा होता, ओके. आणि डिरेक्टरला शॉट असा हवा होता की त्या माशावरनं ट्रॉली जाते आणि पुढे घर दिसतं, ओके. आता तो काचेचा बॉल आहे ना, त्याच्यात तो मासा आहे, हा शॉट आहे. खूप सिम्पल शॉट आहे ना. हां, कधीतरी हा शूट करून बघा, तुमच्या मोबाईलवर शूट करून बघा. तो जो गोलाकार बॉल असतो ना, त्या बॉलमध्ये जगभराचं रिफ्लेक्शन येतं. म्हणजे इकडचा लाईट पण दिसतो, आपण पण दिसतो, पलीकडचा पण दिसतंय, तिकडचा पण लाईट दिसतो. कारण होतं काय की तिकडचा लाईट आहे ना, तो ॲक्च्युली इथे हिट करतो, पण तो पाण्यातनं रिफ्लेक्शन येऊन तो ह्या काचेमध्ये पण दिसतो. तर मला कळे ना की हे लाईटअप कसं करू मी, कारण मी इकडून लाईट दिला तर तिकडे दिसतो, इकडून लाईट लपवला तर लाईट जातोय, अंधार होतोय. मी तुम्हाला सांगतो, सकाळी 9ची शिफ्ट होती, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी फक्त तो मासा लिटअप करत होतो. आणि संध्याकाळी 6 वाजता मला डिरेक्टरने सांगितलं, सर हमने दूसरा कॅमेरामॅन बुला लिया है, आप जाओ. मी घरी आलो परत. आपल्याला काय तोपर्यंत फेल्युअरची सवय लागलीच होती. तर मी परत अभ्यास केला की अशा गोलाकार काचेला कसं लाईटअप करायचं. अँड आय रिअलाइज्ड की माझे बेसिक्स चुकतात. माझे बेसिक्स जर क्लीन असतील तर मी हे चुकू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मी ॲडव्हान्स फोटोग्राफीचा कोर्स केला, ॲडव्हान्स फोटोग्राफीची पुस्तकं वाचली, ॲडव्हान्स लाईटिंगची पुस्तकं वाचली, ओके. आणि त्याच्यानंतर मला कळलं की मला हे कसं लाईटअप करायचं आहे. सो अगेन मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही याल, फेल्युअरची सवय
फेल्युअर तुमच्या स्ट्राईडमध्ये घ्यायचा म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नका घेऊ. त्याच्या मागे अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. आणि तो अभ्यास ना तो बेसिक असेल ना तरी चालेल. म्हणजे अभ्यास ज्यावेळी करायचा नसतो ना त्यावेळी आपण 1000 कारणं सांगतो की ॲक्च्युली काय आहे ना, आमच्याकडे हाच प्रॉब्लेम आहे, ॲक्च्युली काय ना आमच्या बाबांची ओळखच नाही आहे, ॲक्च्युली काय ना माझ्याकडे पैसेच नाही आहेत, ॲक्च्युली काय ना आमचा वायफाय चालत नाही. सर असं काही नसतं. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. तुम्ही जर अभ्यास केला नाही, तुम्ही जर तुमचे बेसिक्स क्लीन केले नाही, वेदर इट इज ॲक्टिंग, डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी और आर्ट डिरेक्शन, वॉट एव्हर इट इज, तुम्हाला अभ्यास करणं, तुमचे बेसिक्स क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, जसं माझं उदाहरण आहे की मी इथे ॲक्टिंग करायला आलो होतो आणि मी एक कॅमेरामन म्हणून फायनली काम करायला लागलो. तुमच्यामध्ये बरेच लोकांचं असं असेल की तुम्ही कदाचित कॉन्टेंट क्रिएटर असाल, कदाचित ॲक्टर असाल आणि तुम्हाला हे शिबिर बघता बघता किंवा जेव्हा तुम्ही स्वतःला चाचपडता कदाचित तुम्हाला कळेल की तुम्ही चांगले मेकअपमन आहात, तुम्ही चांगले आर्ट डिरेक्टर आहात, तुम्हाला हा सेन्स जास्त आहे. सो स्वतःला चाचपडत राहा, स्वतःला चेक करत राहा. नॉट नेसेसरी की अरे मी आता ॲक्टर म्हणून माझ्या मित्रांना सांगितलं आहे आणि मी आता लोक काय म्हणतील. बॉस लोक काही म्हणणार नाहीत तुम्हाला. तुम्ही आधी स्वतःला म्हणा की कदाचित हे होऊ शकतं यार, कदाचित मी चांगला कॉस्ट्युम डिझायनर होऊ शकतो ना. आणि त्या कॉस्ट्युम डिझायनरचा खूप व्हॅल्यू आहे या इंडस्ट्रीमध्ये, आर्ट डिरेक्टरची खूप व्हॅल्यू आहे या इंडस्ट्रीमध्ये आणि खूप गरज आहे. कदाचित तुम्ही चांगले रायटर होऊ शकता, कदाचित तुम्ही चांगले लिरिसिस्ट होऊ शकता. यू नेवर नो, यू जस्ट हॅव टू ट्राय युअर सेल्फ. तुम्ही प्लीज स्वतःला ब्लॉक करू नका की मी फक्त ॲक्टिंग करायला आलो आहे, मी आता ॲक्टिंगच करणार नाही, माझा गळा चांगला आहे मी फक्त गाणार नाही. नाही 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 नाही, तुमचा आय अप्रिशिएट की तुमचा गळा चांगला आहे, तुम्ही गाच, पण त्याच्याबरोबर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मोठं टॅलेंट तुमच्याकडे असेल. सो ते चाचपडत राहा आणि ते तुमचं टॅलेंटच तुम्हाला सांगेल, तुम्हाला बाकी कोणी नाही सांगणार. तुम्हालाच कळेल की अरे यार हे माझ्यामध्ये आहे आणि हे मी टॅप केलं पाहिजे. आणि आता तरी एवढे सोर्सेस आहेत, आता मोबाईल आहे आणि इंटरनेट आहे, तुम्ही इतक्या वेळा तुम्ही अप्लाय करू शकता स्वतःवर या गोष्टी. सो प्लीज त्या करा आणि वेलकम टू द इंडस्ट्री. वेन एव्हर यू गाईज कम अँड मीट अप, वी ऑल आर हिअर ओनली. आम्ही परत फोटोग्राफीज करतोय, तो आर्ट डायरेक्शनच करतोय, आम्ही अजून कुठेच गेलेलो नाही. सो आपण भेटतच राहू, आहे ना. एवढं बोलून मी माझं भाषण संपवू का? कुणाला काही विचारायचं आहे का? हां बोला ताई. दादा मला पाणी मिळेल का? हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा रिंग लाईटवर आम्ही व्हिडिओ बनवतो, ऑडिशन वगैरे असतात तेव्हा, तर चष्मा घालून जेव्हा आम्ही करतो तेव्हा चष्म्याचे रिफ्लेक्शन येतात. मग चष्मा काढून आम्हाला करायला लागतं. पण मग अशा वेळेस जर चष्म्याची आवश्यकता असेल त्या कॅरेक्टरला, तर मग काय करायचं? म्हणजे हा ऑडिशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारता की फोटोग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारता? ऑडिशन आता ते ऑडिशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. बघा आता काय आहे, रिंग लाईट जी आहे आणि तुमचा चष्मा जो आहे, तर रिंग लाईट तुम्ही कितीही कुठेही ठेवली तरी ती परत तुम्हाला ती दिसणारच आहे, बरोबर आहे. तर अशा वेळी सिम्पल आहे की रिंग लाईट अवॉइड करा ना. जर डे लाईटमध्ये होत असेल, जर एका विंडोमधनं लाईट येत असेल आणि त्या विंडोमधनं पण तुम्ही जर चष्मा घातला, सिम्पल आहे की म्हणजे जे बाकीचे लॉजिक्स असतात ना, आता फॉर एक्झाम्पल हा वरून लाईट आहे, हा लाईट जर वरून येतोय त्याचा शॅडो कुठे पडेल? इकडेच पडेल ना. हा जर लाईट इकडून येत असेल तर शॅडो इकडे जाईल का? लाईट समोर ठेवला आणि तुम्ही चष्मा घातला तर रिफ्लेक्शन येणार ना. तर अशा लाईटमध्ये करा तुम्ही, डे लाईटमध्ये करा जिथे आभाळाचा लाईट आहे, सूर्यप्रकाश आहे, जिथे तुमच्या चष्म्यात काही दिसणार नाही, तिथे जर केलं तर खूप सिम्पल होईल. म्हणजे हे मी ऑडिशन पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणतो, मी फोटोग्राफी पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही. फोटोग्राफी पॉईंट ऑफ व्ह्यूने माझ्याकडे 4 उत्तरं आहेत,
पण ते काय ते मी पण सांगून उगीच ठेवा. उगीच तुम्हाला बोर करणार आणि सगळ्यांना बोर करणार नाही काय मतलब बोर नाही. नाही सर, सांगा आम्हाला, माहिती पाहिजे. आज आम्ही इथे माहिती घेण्यासाठीच आलेलो आहोत. नाही काय होतं मी तुम्हाला सांगतो की हे रिंग लाईट आहेत ना, हे रिंग लाईट जे आहेत तो बेसिकली एक सिम्पल फिजिक्स आहे. फिजिक्स असं आहे की लाईटचा सोर्स जेवढा छोटा असतो ना तेवढी शॅडो हार्ड असते. म्हणजे हा एक लाईट जो वरून येतोय, फक्त हा एक लाईट जर तुम्ही बघितलात तर त्याची शॅडो जी आहे ना ती खाली खूप हार्ड दिसेल तुम्हाला, खूप डार्क दिसेल. ओके. आणि जेवढा लाईटचा सोर्स मोठा होत जातो तेवढा शॅडो सॉफ्ट होत जातो. याचं सिम्पल जीवनातलं उदाहरण आहे की ज्यावेळी सूर्य माथ्यावर असतो त्यावेळी तुम्ही त्याची सावली जर बघाल तर ती खूप गडद असते, सावली डार्क असते, हार्ड असते. पण त्या सूर्याच्या समोर ज्यावेळी आभाळ येतं आणि लाईट सॉफ्ट होतो, लाईट डिफ्यूज होतो. आता लाईट डिफ्यूज होतो म्हणजे काय होतं की त्या त्या ढगांच्या मधून सनलाईट येतोय ना, सो सोर्स मोठा होतो. आता सोर्स मोठा कसा होतो तर अगेन सॉरी मी बोर करतो पण मला काय ऑप्शन नाही आता नाही. की दिस इज प्रिझम्स लॉ जे तुम्ही फिजिक्समध्ये शिकला असाल. सो प्रिझम लॉमध्ये काय आहे, जसे ते म्हणाले की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. सो एक किरण ज्यावेळी एक सरफेसमधनं पास होतो, ओके, तर त्यावेळी तो सरळ सरफेसमधनं पास होत नाही, तो रिफ्रॅक्ट होतो. ओके, त्याची दिशा बदलते. अशी अनेक किरणं ज्यावेळी त्या ढगामधनं पास होतात त्यावेळी सगळ्यांची दिशा बदलते. आणि जो एवढा सोर्स होता लाईटचा तो सोर्स सडनली मोठा झाला. सोर्स मोठा झाला, शॅडो सॉफ्टर झाली. बरोबर आहे. आता रिंग लाईट जी आहे, रिंग लाईट या बेसिसवर बनलेली आहे की त्यांचा सोर्स जो आहे ना तो त्यांनी मोठा केला आहे, शॅडो सॉफ्टर केली आहे. पण रिंग लाईट इटसेल्फ हा सोर्स जो आहे तो छोटा आहे की नाही, तो रिंग लाईट एवढाच आहे. बरोबर आहे. तो तुम्ही कुठेही ठेवलात तरी त्याची शॅडो जी आहे ती दिसत राहणार, ती हार्डर दिसत राहणार. ओके. तर त्याच्याऐवजी जर तुम्ही आभाळासारखं डिफ्यूज डे लाईट जर तुम्ही त्याच्यात जर केलं, डिफ्यूज डे लाईटमध्ये विंडोमधनं लाईट येतोय, विंडोमधनं सनलाईट येत नाही पण विंडोमधनं लाईट येतोय आणि तो तुमच्या फेसवर आहे, तर लाईटचा सोर्स कुठून आहे, आभाळातून. बरोबर आहे. विच इज नॅचरल. ते आपल्याला कधी हर्ट करत नाही, ते तुम्ही चष्म्यामध्ये पण हर्ट करत नाही. आणि शॅडो सॉफ्टर आहे त्यामुळे ती शॅडो कुठे आपल्याला हर्ट करत नाही. शॅडो आपल्याला अरे यार हे काय दिसतंय असं होत नाही, सगळं सॉफ्ट आहे. तर अशा वेळी जर तुम्हाला चष्मा घालून ऑडिशन द्यायची असेल तर तुम्ही डे लाईटमध्ये करा, है ना. सर अजून कोणाला बोर व्हायचं नाही, बोर व्हायचं. हॅलो सर, मी हेमंत भडकमकर. Hi, हेमंत. थँक्यू सो मच सर. तुमचं खूपच मोटिवेशनल वाटलं तुमचं बोलणं, खूप इन्फ्लुएन्सिंग होतं ते. तुम्ही जसं सर सांगितलं की तुम्हाला ॲक्टर बनायचं होतं, तुम्ही कॅमेरामन, डिरेक्शन अशा नाही, मला वेळेला ऍक्टर अजूनही बनायचंय. मला कोणी घेत नाही म्हणून मी कॅमेरा करतोय. ऍक्टर अजूनही बनायचं भाई. तू जर प्रोड्यूस करणार असेल तर पहिलं लक्षात ठेव. ओके सर. मला आहे ना, मी कंपोजिंग करतो. काही एक गाणं पण माझं IFA फिल्म फेस्टिवलमध्ये नॉमिनेट झालं होतं. म्हणजे मला पण म्युझिक कंपोजिंग खूप म्हणजे त्याच्यातच जास्त पॅशन होतं. पण मला म्हणजे ॲक्टिंग पण करताना आता जाणवतो आहे की त्यात तो जो म्युझिक सेन्स आहे तो इथे पण उपयोगात येतो आहे. म्हणजे तो टेम्पो, जे आवाजाचं चढ उतार वगैरे सगळं, म्हणजे हे असं कुठे वाया जात नाही असं मला वाटतं. म्हणजे कुठलं हे सगळं इंटरलिंक्ड आहे. हे पण आर्ट आहे, हे पण आर्ट आहे. तर मला फक्त एवढं सांगायचं होतं की तुमचं ते खूप मोटिवेशनल वाटलं मला. म्हणजे इथून म्हणजे मला असं वाटेल की काही वेगळं करत नाही आहे, त्याच्यातच म्हणजे खूप फायदा होऊ शकेल याचा पण. नाही 100% फायदा होईल. फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे की फायनली कोणतीतरी एक गाडी पकडायला लागते आपल्याला. म्हणजे असं नाही होऊ शकत की मला चर्चगेटला जायचं आहे पण मी डोंबिवलीला पण जरा एक राऊंड, असं नाही होऊ शकत. तर कधीतरी आयुष्यात एक गाडी पकडायला पाहिजे की आता मला चर्चगेटला जायचं आहे, आता मला हे करायचं आहे, हे ठरवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी आता तुम्हाला सांगतोय की तुम्ही स्वतःला चाचपडत राहा, पण चाचपडणं पण एका पॉईंटला आपल्याला कळतं ना की नाही यार मला हे करायला पाहिजे, मी हे करू शकतो आणि हे करण्यात मला मजा आहे. ओके. म्हणजे जो माझा प्रॉब्लेम झाला ना आता,
मला बऱ्याच दिवसांनी कोणीतरी सिनेमॅटोग्राफर म्हणून बोलवलं आहे, नाहीतर मला डिरेक्टर, मला कोरिओग्राफर, मला रायटर, मला ॲक्टर म्हणून सगळे बोलवतात. मला सिनेमॅटोग्राफर म्हणून कोणी बोलवत नाही. सो ॲक्च्युली मनसेचे आभार आहेत की मला सिनेमॅटोग्राफर म्हणून इकडे बोलवलं आहे. सो सिम्पल जोक सपाट, पण एक गाडी कोणती तरी पकडायला पाहिजे कधीतरी है ना. थँक्यू सर, थँक्यू. हां, ताईना काहीतरी बोलायचं. या. हॅलो सर. हाय. खरंच खूप छान हे होतं तुमचं. थँक्यू. सर मी एक दोन प्रश्न आहेत ॲक्च्युली एकाच गोष्टीशी रिलेटेड. काही काळापूर्वी म्हणजे कोविडच्या वेळेला तुमच्या अकॅडमीमधून एक ऑनलाईन वर्कशॉप चालू झालेलं त्या पिरियडमध्ये, त्यात मी पार्टिसिपंट होते. त्यावेळेला सर एक गोष्ट झाली की त्या वेळेमुळे आपण ऑनलाईन वर्कशॉप कंडक्ट केलं, पण आतासुद्धा काही लोक अजूनसुद्धा ऑनलाईन वर्कशॉप करतात. ॲक्टिंगचं, डिरेक्शनचं, डान्सिंगचंही होतं आता तर मी हे करीन. आणि त्याच्यानंतर ते आम्हाला येऊन सांगतात की आमचा जो ग्रुप आहे आमच्यामध्ये येऊन सांगतात की मी ऑनलाईन केलं होतं आणि आता मला ॲक्टिंग येते. सो त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, आपण लास्ट टाईम जसंही म्हटलं की आपलं ऑनलाईन सेशनमध्ये आपल्या दोघांचंही डिस्कशन झालेलं की आपल्या डिग्रीज कंप्लीट झाल्या आहेत. तुम्ही केमिकल इंजिनियर आहात, मी मेडिकलमध्ये आहे. आमच्या डिग्री कंप्लीट झाल्या आहेत. आता मला ही अवदसा सुचली आहे. जसं आमच्या घरातून विचारलं जातं की काम संपलं, आता थिएटरमध्ये जाणार आहात की घरी येणार आहात, रात्रीचं काय, असा प्रश्न येतो घरातून. तेव्हा तुम्ही एकदा म्हणजे बोलता बोललेलात की कॉलेज म्हणून ज्या लेटर यायचं ते आपलं खूप रिसेंबल होतं. कॉलेजमधून लेटर आलं की आपण त्यांना काही 10-20 रुपयाचे काय खिशात असं तरी टेकवायचं आणि बाबा तू नंतर ये किंवा मलाच दे, आई बाबांना देऊ नको. हो. त्यामुळे मी विचारीन, घरातले कन्व्हिन्स कधी झाले की बाबा ठीक आहे की खरंच यश मिळाल्यानंतरच घरातले कन्व्हिन्स होणार आहेत का की बाबा आता हे पोर दिसतंय आमचं कुठेतरी कोपऱ्यात का असेना, पण थिएटरच्या कोपऱ्यात कुठे दिसतं, त्यानंतर कन्व्हिन्स झाले की काय? व्हॉट यू थिंक अबाउट दिस? व्हॉट वुड यू थिंक ऑफ यू ॲज अ पॅरेंट? मी एक खरं सांगू का, म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक तर ना, वी हॅव टू बी ट्रू टू आवर सेल्फ्स. आपल्याला ना स्वतःशी खरं बोलणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी ज्यावेळी म्हणतो ना की तुमच्यात कदाचित मेकअप पण दडला असेल किंवा तुमच्यात कदाचित म्युझिक डिरेक्टर दडला असेल, तर यू हॅव टू बी ट्रू टू युअर सेल्फ. एक असतं की मी कल्पना करतोय, एक असतं की मी स्वप्न बघतोय की मला ॲक्टर व्हायचं आहे, मला म्युझिक डिरेक्टर व्हायचं आहे किंवा मला हे व्हायचं आहे, आणि एक असतं की मी रिॲलिटीमध्ये पण जगतोय की माझ्यामध्ये ना ॲक्टिंग, मला व्हायचं आहे ॲक्टर, पण खरंच आहे का टॅलेंट एवढं. म्हणजे मला वाटतंय जाम की मी रणवीर सिंगसारखा धुरंधरमध्ये अफगाणिस्तानवर ट्रॅव्हल करत येणे असे बाल बडे करके मी खरंच दिसू शकतो का, हे मला विचारणं खूप गरजेचं आहे स्वतःला. दॅट इज वन थिंग. आणि सेकंडली, जसं मी म्हणालो की आपल्या घरचे सगळे म्हणतात की काय अवदसा आठवले तुला. बघा यार, फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा या क्षेत्रात येणारी जी मंडळी असतात ना, ती थोडी नाही पूर्ण डोक्यावर पडलेली असतात ॲक्च्युली, बिकॉज इट इज अ सुसाईड अटेम्प्ट. कारण ना इथे प्रॉव्हिडंट फंड नाही आहे, इथे दर महिन्याला सॅलरी मिळत नाही. इथे तुम्ही एक प्रोजेक्ट करता, मग कदाचित 3 वर्षात थांबावं लागतं. म्हणजे ॲक्टरसाठी पण मला असं वाटतं, मला तर ॲक्टर्सचं खूप कौतुक आहे ॲक्च्युली. कारण काय होतं ना की स्पेशली टेलिव्हिजन ॲक्टर्स, कारण सकाळी एक सिक्वेन्स होतो, त्यांना 9च्या शिफ्टला बोलवलं जातं, सकाळी एक सीन होतो, त्याच्यानंतर दिवसभर ते व्हॅनिटीमध्ये किंवा मेकअप रूममध्ये बसून असतात, आणि मग रात्री पॅकअपच्या वेळी एक सीन होतो. ॲक्टिंग आहे ना, या मधल्या पिरियडमध्ये टेस्ट करते तुम्हाला. हे जे पेशन्स आहेत ना, हे ॲक्टरकडे असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही म्हणालात अरे क्या यार मेरे को बिठा के रखा, ये तुम्हाला थँक्यू व्हेरी मच म्हणतील. पण तुम्हाला ज्यावेळी सीन येईल तुमचा, ते 9 तास बसल्यानंतर त्यावेळी तुमचा सीन येतो, आणि सकाळी एक कॉमेडी सीन झाला आणि रात्री एक इंटेन्स सीन करायचा आहे, त्यावेळी ती इंटेन्सिटी तुमची तेवढीच लागली पाहिजे. त्याच्यासाठी ॲक्टरकडे पेशन्स लागतात बॉस. सो हे पेशन्स असणं ॲक्टरकडे खूप, ऑफकोर्स सगळ्यांकडेच पेशन्स असणं महत्त्वाचं आहे. कारण परत मी जसं म्हणतो की डोक्यावर पडलेले लोक असतात, सुसाईड करतात, कारण इथे एक प्रोजेक्ट होतो, त्याच्यानंतर कदाचित 3 वर्ष काहीच होत नाही.
3 वर्ष फक्त गप्पा होतात. आपल्याला रोज वाटत राहतं की आत्ता प्रोजेक्ट चालू होईल, आत्ता प्रोजेक्ट चालू होईल. प्रोजेक्ट चालू होत नाही. पण एक सिच्युएशन अशी येते की मग आपण दुसरं काय करणार. आत्ता काय वडापावची गाडी टाकू शकत नाही ना, कारण हे करायला आलो आहे. तर त्यावेळी स्वतःवर असलेला कॉन्फिडन्स, स्वतःमध्ये असलेलं पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही काही करा पण बी ट्रू टू युअर सेल्फ. प्लीज स्वतःशी खरं बोला. मला दीपिका पदुकोणचा रोल करायचा आहे, मला रणबीर सिंगचा रोल करायचा आहे, मला धुरंधरमधला रणबीर सिंग मी कमाल करू शकतो, हा मला असलेला कॉन्फिडन्स आणि असलेली रियालिटी ह्याच्यात प्रचंड फरक आहे की नाही. बघ किती जणांनी मान हलवलं आहे. बघ सगळ्यांना पटलं की मी रणबीरचा रोल, अरे मी नाही करणार आहे. अनेक जणांनी मान हलवले, अरे मला पण माहिती आहे. असं तोंडावर नका पाडू रे. नाही तर मी मला सिम्पल हे आहे की मला पण ही क्लॅरिटी आहे की मी हे नाही करू शकत बॉस. पण आय हॅव टू टेल माय सेल्फ नो की मी हे करू शकत नाही. हे मी स्वतःला सांगणं खूप गरजेचं आहे. सो हे स्वतःशी म्हणून प्लीज खरं बोला, है ना. येस एनीबडी. नमस्कार सर. अरे बापरे कोण, सॉरी. हां मी शुभम रोकडे. मी तुमच्यासोबत 2021 साली हो. काय घडलं त्या रात्री सिरियलला असिस्टंटची पेडी म्हणून काम करत होतो. हो बरोबर. तर मी प्रॉपर शिवजन्मभूमी जुन्नरचा आहे. माझ्या घरची परिस्थिती बेताची म्हणू शकतो आपण. सुरुवात मी अभिनेता म्हणून केली होती, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. पण नंतर अभिनयाची आपल्याला कामं कंटिन्यू नसतात, कारण की आपला कोणी गॉडफादर नसतो इंडस्ट्रीमध्ये. मग मी कॉस्ट्युमची पण कामं केली ॲज अ असिस्टंट म्हणून. मग डिरेक्शनमध्ये पण कामं केली. मग काही मला एक सिरियल मिळाल्या 1-2, ज्या की मी 6 महिने केल्या, 1 वर्ष केली. पण त्यानंतर मग मला काही कामं नाही मिळाली. आणि कास्टिंगचे आता जे चित्रपट वगैरे येतात त्याबद्दल काहीच अपडेट्स आपल्याला मिळत नाही. तर त्या अपडेट्स कशा मिळवायच्या. आणि दुसरं म्हणजे की आता माझं वय 27 आहे चालू. तर घरचे नातेवाईक वगैरे सगळे म्हणतात तू एकुलता एक आहेस आणि मग हे सगळ्या गोष्टी. तर मला माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स आहेच, आत्मविश्वास आहेच की मी एक ना एक दिवस करेन. पण एक घरची हालाकीची परिस्थिती असल्यामुळे मी आत्ता फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा ॲडव्हान्स कोर्स पण कंप्लीट केला. तर मला कळत नाही मी म्हणजे डील कसं करू या सगळ्या गोष्टींशी. तुला कसं उत्तर हवं आहे. तुला प्रेमाने उत्तर हवं आहे की तुला खरं उत्तर हवं आहे. खरं उत्तर हवं आहे. खरं उत्तर थोडंसं कदाचित म्हणजे तुम्ही मला ओळख दाखवणार नाही. नाही असं काही नाही सर. मी तुमचा रिस्पेक्ट करतो, कारण की तुम्ही म्हणजे निर्माते पण आहात. तुम्ही अभिनय करत होते त्या सिरियल. नाही मी एक सिम्पल सांगतो तुला. आता तुझे म्हणालास त्याच्यावरनंच की बघ माझं वय आता आहे 55. मी 40 वर्षाचा असताना एक दुनियादारी नावाचा सिनेमा केला, तो सुपरहिट झाला. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात परत असा सुपरहिट सिनेमा आला नाही. माझे बरेच सिनेमे त्याच्यानंतर पडले. माझ्या घरी माझी बायको आहे, माझी मुलगी आहे. त्यांचं सगळं मला करिअर पण बघायला लागतं, माझ्या बायकोला पण सांभाळायला लागतं. माझ्या घरी माझे आई बाबा आहेत, त्यांचंही मला बघायला लागतं. हे सांगत बसू का मी सांगत बसू हे. बाई मला माझा रस्ता स्वतः बघायचा ना. मला आय हॅव टू फाईट मायसेल्फ. नेवर एवर कंप्लेन अबाउट युअर सिच्युएशन. If you want to survive in this industry, please don't complain. You want to complain, please go home. I'm telling you. कारण काय होतं, मला ना बरेच लोक मला हे कुठेतरी बोलायचं होतं. थँक्यू, हा मला प्लॅटफॉर्म मिळाला. मला बऱ्याच वेळा इन्स्टावर मेसेजेस येतात, सर माझ्या घरची परिस्थिती वाईट आहे, मला ॲक्टिंगमध्ये. अरे भाई, घरची परिस्थिती वाईट आहे म्हणून ॲक्टिंग करणार आहेस का तू. घरची परिस्थिती वाईट आहे, वडापावची गाडी टाक. ॲक्टिंग हाऊस आहे, ॲक्टिंग करिअर म्हणून नाही आहे. ते ॲक्टिंग करिअर होईल ना त्यावेळी लोक तुम्हाला बोलवतीलच. तोपर्यंत ॲक्टिंग तुमची हाऊस आहे. आणि तुम्हाला जर ॲक्टर म्हणून इकडे करायचं असेल तर ह्याचे काही रूल्स आहेत, ह्याचे काही प्रोटोकॉल्स आहेत. इथे तुम्हाला 3-3 वर्ष बसायला लागतं. या फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझ्यासारख्याला 3 वर्ष सिनेमाची वाट बघायला लागते की सिनेमा माझा चालू होईल, सिनेमा माझा चालू होईल. मी रडत बसू. आय हॅव टू क्रिएट वन मोर स्क्रिप्ट यार. आय हॅव टू राईट वन मोर थिंग. मला काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. माझ्या घरी कोणीही येणार नाही, संजय जाधव सर माझ्याकडे 5 करोड रुपये आहेत, तुम्ही माझ्याकडे सिनेमा बनवा. कोणी येत नाही.
मला लोकांकडे जावं लागतं की सर माझ्याकडे ही स्क्रिप्ट आहे, माझ्याकडे हा आर्टिस्ट आहे, कदाचित तो रेडी होईल. आणि आर्टिस्ट रेडी होत नाही. तुमचा एक सिनेमा पडला, तुमच्याबरोबर आर्टिस्ट येत नाहीत. तू जी सिच्युएशन फेस करतोयस ती मी पण फेस करतोय, या इंडस्ट्रीतला प्रत्येक माणूस फेस करतोय. पण या इंडस्ट्रीमध्ये असलेला कोणताही माणूस तुला असा दिसेल का की ऐक ना यार माझा हा प्रॉब्लेम आहे? नाही बॉस, हा या इंडस्ट्रीचा रूल आहे. या इंडस्ट्रीचा रूल आहे, यू हॅव टू बी पॉझिटिव्ह, यू हॅव टू स्ट्रगल. या इंडस्ट्रीमध्ये स्लँग काय आहे, काय बाय काय चाललंय, काय नाही, स्ट्रगल जारी आहे. बरोबर आहे? या इंडस्ट्रीमधला प्रत्येकजण बोलतो की नाही. आजपासून शुभम माझी तुला रिक्वेस्ट आहे, हे बोलणं बंद कर. ओके सर. या नो बडी इज गोइंग टू सपोर्ट यू, यू हॅव टू सपोर्ट युअर सेल्फ. कोणी सपोर्ट करणार नाही. जे सपोर्ट करतील भाई युअर ब्लेस्ड. आणि कोणी का सपोर्ट करावा मला सांग. कोणी माझ्यासाठी सिनेमा बनवतोय का? जो माझ्यासाठी माझ्या सिनेमाला 5 करोड लावतोय ना, ही इज एक्सपेक्टिंग कि यार ये 5 करोड लगाता हूं, अगले साल 7 करोड हो जाएंगे, म्हणून तो सिनेमावर पैसे लावतो की नाही. त्याला कधी असं वाटतं का की अरे नाही संजय जाधवच्या घरची परिस्थिती नाही सध्याच्या, याला 5 करोड देतो, असं होतं का कधी? नाही होत रे. वी हॅव टू ॲक्सेप्ट द रियालिटी. सो ॲक्सेप्ट द रियालिटी बॉस. आणि प्लीज ट्राय अँड टेल ट्रू टू युअर सेल्फ. खरं सांगा स्वतःला, तू असिस्टंट डिरेक्टर म्हणून चांगलास की नाही. यू आर व्हेरी गुड, यू नो दॅट. बरोबर, मी काम केलं तुझ्यावर, मला माहिती आहे यू आर व्हेरी गुड ॲज अन असिस्टंट डिरेक्टर. गो मीट फ्यू डिरेक्टर्स. काय होईल, आज 4 लोक काम नाही देणार ना. सी मगाशी पण ते बिजूचं चाललं होतं ना, त्यावेळी काय सर बंद करायचं? अच्छा मला तुम्ही सांगा मला. अच्छा नाही मगाशी बस ना शुभम बस ना. थँक्यू. काय बिजूचं मगाशी चाललं होतं ना, त्यावेळी कोणीतरी काय मी काहीतरी बोलत होतो, सॉरी मी विसरलो. ते सर एकदम गडबड झाली माझी. नाही पण कसं होतं ना की बऱ्याच वेळा हे इन्स्टावर मेसेज येतात रे, बऱ्याच वेळा फेसबुकवर मेसेजेस येतात. सर माझ्या घरची परिस्थिती सध्या खराब आहे, मला पैशांची अत्यंत गरज आहे, तर प्लीज माझ्यासाठी काहीतरी काम बघा ना. ही किती कॉन्ट्राडिक्टरी वाक्य आहे रे. जर मला माझ्या घरची परिस्थिती खराब आहे आणि मला माझ्या घरच्या लोकांची काळजी आहे, तर मी ॲक्टिंग करायला येईन. भाई इथे ॲक्टिंग करायला तुम्ही येता त्यावेळी तुम्हाला 3 महिन्याच्या क्रेडिटवर पैसे दिले जातात. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. मग तुमच्या घरची परिस्थिती आज कशी बरी होईल? जर घरची परिस्थिती जर सुधारायची असेल तो भाई दुसरा कुछ काम करते ना आपण. इफ यू आर एज्युकेटेड गो वर्क समवेअर यार. पण त्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत ना. ॲक्टिंग इज माय पॅशन, फिल्म मेकिंग इज माय पॅशन. मला फिल्म, आता माझी सिच्युएशन अशी आहे, म्हणजे मी एका इंटरव्ह्यूमध्ये पण बोललो होतो मध्यंतरी, मला कोणीतरी विचारलं की हे नाही तर मग दुसरं काय करणार. मी म्हटलं भाई आता सिच्युएशन अशी नाही की आता मला दुसरं काही येतच नाही. मी केमिकल इंजिनियर आहे, मला केमिकल इंजिनिअरिंगमधला C येत नाही, मला आता फिल्मच बनवता येते. आणि बरं माझ्या वडिलांची अशी काय तेलाची खाण नाही ना की वर्षाला 350 करोडचा टर्नओव्हर आहे आणि 50 करोडचा लॉस दाखवायचा आहे, संजू यार एक फिल्म बनव यार, असं नाही ना माझ्या बापाचं यार. तर मला मलाच फिल्म बनवायला लागणार आहे आणि मला दुसरं काहीच येत नाही. पण मी हे रडगाणं गाऊ की मी आय टेक इट इन माय स्ट्राईड, आय शुड टेक इट इन माय स्ट्राईड. अँड आय नो शुभम, शुभम म्हणजे बरं झालं तू हा प्रश्न विचारला, सो दॅट आय कुड रिॲक्ट इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. मला पर से शुभम, मी शुभम बरोबर काम केलं आहे. यू आर सच अ टॅलेंटेड बॉय यार. नहीं मेरी जान, तू ये कुछ बोलना ही नहीं चाहिए. मेरे को तो ऐसा लगता है कि तू 10 जगह काम करना चाहिए, तू 10 जगह काम कर सकता है. माझा प्रोजेक्ट चालू होता है, तू माझ्याकडे ये. 100% माझा प्रोजेक्ट चालू होतं, तू माझ्याकडे ये. मला माहिती आहे तू काम कसं करतोस ते. सो माय रिक्वेस्ट आणि माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज भाई रडगाणं नाही गायचं यार, कुछ नहीं बोलने का. सिच्युएशन अपना है, सिच्युएशन हर एक का है. वाय आर वी हिअर? अंधेरी वरनं तिच्या आयला उगाच आपण कशाला आलो इथे? बिकॉज माझे अमय खोपकर सरांबरोबर चांगले संबंध आहेत, माझे या किरण सरांबरोबर चांगले संबंध आहेत यार. आय शुड मेंटेन माय रिलेशनशिप, म्हणून मी आलोय की नाही. मेंटेन युअर रिलेशनशिप बॉस, गो आउट ऑफ द वे. आता मी जर इकडे येऊन अमय खोपकर सरांना सांगितलं, सर ऐका ना माझा असा प्रॉब्लेम आहे, पुढच्या फंक्शनला बोलवतील का ते मला?
भले तुम्ही सांगाल की अमय सर संजय सरांना बोलवा, अरे नाही रे तुझ्या यायला घरचं रडगाणं सांगतो, कुठे यार बोलवा. हो की नाही, बरोबर ना सर? सो काय का छोड नाही यार. आपले प्रॉब्लेम सर आपल्याला माहिती असतात. ह्या इथल्या कोणाला किंवा इन्क्लुडिंग मला काय घेणं देणं आहे. मेरा भाई, हां मेरी जान, आय लव्ह यू. आणि आपण ह्या प्रोजेक्टला एकत्र काम करतोय. ओके, गॉड ब्लेस यू. आहे ना, पुरे झालं ना ते. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मी डॉक्टर सनी वालिका. आणि आता जे तुम्ही सांगितलं नवीन कलाकारांसाठी, की आता आपण बघतो की यांना थोडंफार जरी कुठं डिस्लाईक आला किंवा कमी झाले तर हे डिप्रेशनचे शिकार होतात किंवा हे घराची परिस्थिती सांगत असतात. कुठंतरी यांना कुणीतरी मदत केली पाहिजे ही अपेक्षा असते. पण जसं वामनराव पैंचं एक म्हणणं आहे की तूच तुझा जीवनाचा शिल्पकार आहे. हे स्वतः का नाही सोल्युशन शोधतात, हे आजच्या पिढीचा खूप मोठा एक ड्रॉबॅक आहे. आणि तुम्ही आता नवीन कलाकारांसाठी जेव्हा जसं आता तुम्ही सक्सेस पण बघितलंय आणि तुम्ही डाऊनफॉल पण बघितलंय, पण डाऊनफॉल बघून तुम्ही कुठं थांबले नाही, तुम्ही पुन्हा रिस्टार्ट केला. तर आजच्या नवीन पिढीला रिस्टार्ट करण्यासाठी आपले काय मंत्र असतील सर? नाही, मला असं वाटतं की काय आहे, सी इट्स एव्हरी जनरेशन यु नो, म्हणजे आणि प्रत्येक जनरेशनला असं वाटतं की आपल्या पुढची जनरेशन आहे ती खूप स्मार्टर आहे, खूप ॲडव्हान्स्ड आहे. आत्ता ह्या जनरेशनमध्ये काय होतं आहे ना की टू मच ऑफ इन्फॉर्मेशन. सी मी ज्यावेळी शुभमसारखा होतो त्यावेळी मी ह्या प्रॉब्लेममध्ये होतो, पण मला या प्रॉब्लेमला डिप्रेशन म्हणतात हे माहिती नव्हतं. ओके, आत्ताच्या जनरेशनला ह्या प्रॉब्लेमला डिप्रेशन म्हणतात हे माहिती आहे. मग डिप्रेशनमध्ये काय काय करतात हे त्यांना माहिती आहे. मला माहितीच नव्हतं की डिप्रेशनमध्ये यार मग ना असं घर बसायचं असतं कोपऱ्यामध्ये आणि एक जस्ट थिंक अबाउट युअर सेल्फ आणि यू आर इन झोन. आणि मग जर मित्राकडे गांजा असेल तर गांजा मारायचा असतो. मला माहितीच नव्हतं ना हे. आत्ताच्या डिप्रेशनमध्ये काय लोकांना माहिती आहे की डिप्रेशनमध्ये गेलो ना की आपला शुभम आहे ना उसके पास गांजा रहता है, तो शुभम भी पूछता क्या हुआ भाई, नहीं डिप्रेशन में भाई, मार ले यार, तू भी थोड़ा दो जोन. अभी सीन ऐसा है ना सर. आता सोल्युशन ये आहे ना, माझ्याकडे प्रॉब्लेमच काय होतं माहिती नव्हतं, त्या प्रॉब्लेमला काय म्हणतात ते माहिती नव्हतं. त्यामुळे मी आपला आता ह्याच्यातनं कसा बाहेर पडू हाच विचार करत होतो. सो टू मच ऑफ इन्फॉर्मेशन इज द की ॲक्च्युली. आणि प्रत्येक वेळी काय होतं की आपण आपला मार्ग शोधतो. बघा, माझा खूप विश्वास आहे याच्यावर की जेव्हा तुम्ही समुद्रात पडता ना त्यावेळी जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही हातपाय मारता, तुम्ही गटांगळ्या खाता, पण तुम्ही काठावर पोचता. आणि जसं शाहरुख के फिल्म में वो लाइन है ना कि हमारी फिल्मों के जैसा हमारी लाइफ में भी एंड में सब अच्छा ही हो जाता है. सो आई एम स्ट्रांगली बिलीवर कि अपने लाइफ में भी एंड में सब अच्छा ही होने वाला है. सो दिस इज माय थियरी. सर, मी राम खांडेकर. आता 20-25 वर्षापूर्वी मला ही आवड होती या म्हणजे ह्या लाईनमध्ये येण्याची, आणि मी ट्राय केली. पण तुम्ही बोलता ना, आपल्याला जी लाईनमध्ये आता परिस्थितीमुळं आपल्या लाईनमुळं जमत नाही तर आपल्याला स्वतःला लाईन चेंज करावी लागणारच. तसं त्यामुळं मी लाईन चेंज केली. आता मी बड्डे शॉप चालवतो. पण बोलतात ना, एक अंगामध्ये किडा असतो, एक कल्पना आपल्यामध्ये मनामध्ये राहिली असते, आपली इच्छा पूर्ण, आपली जी आवड होती, आता मनुष्याचा आपण जन्म घेतला आणि जी आवड आपण ह्यावेळी पूर्ण नाही केली तर तो जीवन व्यर्थच. म्हणून काहीतरी आपण करू म्हणून 25 वर्षानंतर आज शिबिर भरला बोललोच. आणि या मित्रांनी मला सांगितलं चल, बोललो ठीक आहे. त्यावेळी परिस्थिती आपली खूप बिकट होती आणि आपण परिस्थितीमुळं आपण इथपर्यंत पोचू शकत नव्हतो. पण आता आपल्याकडे टाईम आहे, वेळ आहे, चल जाऊ परत. पण आता ही आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर आपण ही आवड आहे, म्हणजे इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल असं? बघा, तुमच्याकडे भरपूर पैसे असेल तर सिनेमा प्रोड्यूस करा. नाही, एवढे काही पैसे नाही, ते एक आवड आहे, इच्छा आहे. भाई केक शॉप है, भाई का बर्थडे शॉप है. सर, केक शॉप पण नाही, बर्थडे डेकोरेशनचा शॉप आहे. आपण जोकिंग. नाही नाही, ते आम्ही पण कस्टमरला हसवतच असतो आणि कस्टमर. माझं फक्त काय म्हणणं आहे सर, बघा
जोपर्यंत तुम्ही इट इज अ व्हेरी नाईस थिंग की तुम्ही स्वतःला म्हणताय मला हे आवड म्हणून करायचं आहे, हे करिअर नाही ना सर. मग करा ना तुम्ही बघा म्हणजे मला असं वाटतं की आता नाही म्हटलं तरी यू आर सेटल्ड इन युअर लाईफ, बरोबर. माझी सिम्पल तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुमच्या एरियामध्ये, तुमच्या जवळपास, तुमच्या मित्रांमध्ये असे खूप कलाकार आहेत ज्यांना साध्या एकांकिका करायच्यात. ओके. आणि त्या एकांकिकेला खर्च किती येतो? 15,000 20,000 खर्च येतो. ओके. त्यांच्याबरोबर एकांकिका करा ना सर. तुम्ही त्या आय एम टेलिंग यू, तुम्ही त्या 15,000 5,000 द्या, त्यांच्यासाठी खूप मोठे आहेत. पण माझी रिक्वेस्ट आहे, ही कला जोपासा. ही कला जोपासाल ना, यू नेवर नो सर, अगले 5 साल में शायद आपके यहाँ से कोई शाहरुख खान आए, यू नेवर नो. पण एकच गोष्ट मला खूप आवडली की तुम्ही म्हणताय की तुम्हाला ही आवड आहे आणि आता बाई सगळं झालंय, आता घरचं सगळं व्यवस्थित आहे, तर मला ही आवड जोपासायची आहे. सर प्लीज आवड जोपासा. मग तुम्हाला जे वाटतंय ना ते करा. पण आता ऑफकोर्स कसं आहे की जनरेशन पुढे गेली आहे, आपण थोडे मागे राहिलो आहे तर हमको उस जनरेशन के साथ चलना पडेगा, हमको उनका मेंटॉर बन के चलना पडेगा. आता असं नाही होऊ शकत की त्यातल्या 4 मुलं मुली डेटवर चालल्यात आणि आपण त्याच्याबरोबर जाऊ तर ते म्हणतील अंकल रुको ना, तर ते नको. बरोबर आहे ते. त्याच्यापेक्षा अंकल हम लोग डेट पे जा रहे हैं, हमको थोड़ा सा तो ले बेटा, तो मजा आएगा, ऐसे मेरे को लगता है. म्हणजे मी तुमच्या जागी असतो तर मी हे केलं असतं. नाही नाही, जे आपल्या मनात इच्छा असते, आपल्याला काही हे आपली इच्छा आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये एक करायचं आहे, तर ते त्याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी आपल्या बोलतात ना. नाही मी तुम्हाला तेच म्हणतोय की परत मी तुम्हाला तेच सांगतो, म्हणजे तुमच्यासारखे असे अनेक आहेत ज्यांना तो माझी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट असते की थोडा का होईना तुम्ही, बिकॉज काय ना आता ह्या नवीन मुलांकडे त्यांच्याकडे खूप विषय असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, त्यांना एकांकिका पण नाही, त्यांना यूट्यूबच्या शॉर्ट्स करायचे असतात, यूट्यूबच्या शॉर्ट फिल्म्स, यूट्यूबचे चॅनल, त्याच्यावर त्यांच्याकडे कॉन्टेंट असतो, त्यांच्याकडे गोष्टी असतात, त्यांच्याकडे एवढी इन्फॉर्मेशन असते, त्यांना हे बनवायचं असतं. त्यांनी ते चॅट जीपीटीवर बघितलेलं पण असतं की ये ऐसा बना सकते वो वैसा बना सकते हैं. फक्त काय आहे ना की ते लागणारे एक 5-10 हजार आहेत ना, ते साला नसतात. सो तर तुम्ही तुमच्यासाठी एक स्क्रिप्ट निवडा की मला पण रोल पाहिजे, तू डिरेक्टर, तू कॅमेरामॅन, तू बना, मेरे को काम करना है. तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करा सर. पण हे करा, त्यांना घेऊन करा, कारण दे आर आवर फ्युचर. त्यांच्यातले एक बनलात ना तर मजा येईल. म्हणजे मी हे फार प्रामुख्याने करतो. जेव्हा ही यंगस्टर्स असतात ना, नवीन मुलं असतात, मी त्यांच्याबरोबर बसतो, मी त्यांच्याबरोबर गप्पा मारतो, कॉफी सिगरेट मी त्यांच्याबरोबर करतो. कारण ना यू नेवर नो काय त्यांची एनर्जी हिट करते ना आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे मी आय ऑलवेज डाय फॉर की हां चल ना, मिळते ना भाई, बोल ना. पण ते कधी कधी जास्त होतं ना, मग जरा कठीण होऊन जातं. पण तुम्हाला ते जास्त होणार नाही, तुम्हाला पण माहिती आहे की बाउंड्री कुठे सांभाळायची आहे. पण ती सांभाळून सर तुम्ही पण जर केलं तर तुमची पण हौस भागेल आणि त्यांचं पण करिअर होईल, है ना. थँक्यू सर. थँक्यू. बोला काय बाळा, डोंट टेल मी तुला ऍक्टर व्हायचं आता. बोल. माईक पास करा प्लीज. हाँ शाबाश, ये बात बोल. बघ माझ्या स्पीचची सुरुवात मी काय केली की फेल्युअरची सवय ठेवा. ओके, ऐकलंस का तू? हो. काय? फेलियरची सवय ठेवा. हा बस, हेच लक्षात ठेव बाळा. कारण तुला असं वाटत असेल की तिकडून ऑडियन्समधून मी विचारलं, सर मला सिनेमात घ्याल का? व्हॉट डू यू थिंक? नाही सर, म्हणजे तुम्ही घ्या किंवा नाही मला काय फरक नाही पडत, मी आलो किंवा नाही आलो तसं काही नाहीये.
पण मी असा उद्देशाने सांगतोय की म्हणजे मला मला ऍक्टिंग येते ह्याचा मला कॉन्फिडन्स आहे, ना की ओव्हर कॉन्फिडन्स. मग ये घे, करून दाखव एखादी ऍक्टिंग. अरे बापरे सर, कोणतं कोणतं वालं कोणतं एनिवे, दुसरा प्रश्न. एनीबडी? माझा एकच प्रश्न होता तसा, पण इतक्या वेळेस बोट वर करून करून प्रत्येक वेळेला बसून बसून 3 प्रश्न झालेत. ओ. आणि त्यात मग मला आनंद आहे की मला काहीतरी सुचलं अजून एक प्रश्न विचारायचा. तर माझा पहिला प्रश्न असा होता की सगळे म्हणतात की रील्स वगैरे काढू नये, आपला चेहरा जास्त फेमस करू नये. जर आपल्याला चांगलं म्हणजे सिरियलमध्ये किंवा चित्रपटामध्ये जर मेन रोल करायचा असेल तर हे कितपत खरं आहे सर? नाही नाही, अजिबात खोटं हे. कारण मी तुम्हाला सांगतो, आता मी मध्यंतरी एक सिरियल केली होती वैजू नंबर 1. ती फार चालली नाही सिरियल, पण त्या वैजू नंबर 1 ती वैजू जी होती सोनाली पाटील, तिला आम्ही कास्टच केले होते तिचे रील्स बघून. तर मी परत सांगतो की रील्स, कॉन्टेंट क्रिएशन हे पण दिस इज अनदर काय एक वेगळं माध्यम आहे तुमचं टॅलेंट दाखवण्याचं. ओके, सो प्लीज करा, प्लीज डोंट स्टॉप युअर सेल्फ. यू नेवर नो, मी तुम्हाला तेच सांगतोय परत परत की तुम्हाला यू नेवर नो, हे करताना तुम्हाला कदाचित तीच दिशा मिळेल किंवा कदाचित वेगळी दिशा मिळेल, पण दिशा मिळेल नक्की. तुम्ही प्लीज सोडू नका, तुम्ही करत राहा. डोंट स्टॉप युअर सेल्फ, है ना. सर, दुसरा प्रश्न असा आहे की आपण ऑडिशन बनवतो, तर ऑडिशन बनवताना काय होतं की ओघाओघामध्ये किंवा आपण जास्त याच्यामध्ये आलो की नाही आता खूप छान होते तर आपण चौकटीच्या बाहेर हात वगैरे जातो किंवा उडी मारतो, काहीतरी डोकं तरी कट होतं, आणि मग आपण आता हे थोडंसं व्यवस्थित नाही झालं म्हणून साईडला ठेवतो आणि दुसरं ऑडिशन बनवायला घेतो. पण होतं काय की आपल्याला तो पहिलाच ऑडिशन जास्त बरा वाटतो, बेटर वाटतो, हा पाठवलं तर आपलं सिलेक्शन होऊ शकतं असं वाटतं. अशा वेळेस काय करायचं हो सर? हा, तो विजूचा प्रश्न होता ना, तोच मला सांगायचं होतं. विजूला खूप चांगला प्रश्न विचारला होता कोणीतरी मगाशी, की ते ऑडिशनबद्दलच काहीतरी विचारलं होतं की हां मी 1 मिनिटाची ऑडिशन देतो आणि 1 मिनिटावर. तुम्हाला सगळं कळतं का 1 मिनिटामध्ये, असा प्रश्न होता. हा, बरोबर. तुम्हीच विचारला होता का तो? नाही मी नाही विचारलं. नाही ठीक आहे हो. अजिबात नाही. नाही, मी तुम्हाला सांगू, म्हणजे विजू खूप थोडा माइल्ड शब्दात बोलला. मी तुम्हाला सांगतो, कास्टिंग आहे ना, कास्टिंग कोणत्याही फिल्मचं, कोणत्याही सिरियलचं कास्टिंग आहे ना, हे त्या दिवशी तो जो कास्टिंग डिरेक्टर आहे किंवा तो जो डिरेक्टर आहे त्याच्या आयुष्यात काय घडलंय ना, याच्यावर आपलं नशीब खूप डिपेंड करतं. हो ना सर, मला पण अनुभव आहे. ओके. 2-3 शूटिंगच्या वेळेस तसंच झालं. त्याचं काहीतरी कुठेतरी वाजलं होतं, सगळा राग माझ्यावर निघाला. पण सर अशी ऍक्टिंग केली ना, त्यांनी नंतर डोक्यावर हात ठेवला. मला हा कॉन्फिडन्स जाम आवडतो. वाटलं असतं थोडंसं मी तुम्हाला ऍक्ट करून दाखवते इथूनच. मला हा कॉन्फिडन्सच जाम आवडतो मायला. एनिवे, सो सिम्पल मी परत सांगतो तुम्हाला की खूप गोष्टी डिपेंड असतात. आणि ह्या ऑडिशन्स आहेत ना, ऑडिशन्स काय असतं की ऑडिशन्समध्ये तुमचं फ्रेम, तुमचं हेडस्पेस कट झाली आणि तुम्ही बाहेर गेला, हात कट झाला, या गोष्टी नाही बघितल्या जात. फ्रँकली सांगतो तुम्हाला, खरं सांगतो तुम्हाला, ऑडिशनमध्ये तुम्ही त्या कॅरेक्टरला सूट आहात की नाही. ओके. आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऑडिशन पाठवता किंवा त्या प्रोजेक्टसाठी ऑडिशन पाठवता, कदाचित रादर भरपूर वेळ असं होतं की तुमची त्या प्रोजेक्टसाठी ऑडिशन सक्सेसफुल होत नाही. पण आता मी परत तुम्हाला सांगतो की तो जो कास्टिंग करणार असतो ना, त्याच्या आयुष्यात काय झालं ना, या गोष्टीवर खूप गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता मी बघतोय तुमची ऑडिशन, माझ्या बाजूला माझा असिस्टंट डिरेक्टर आहे शुभम. ओके. आणि मग माझ्या बाजूला माझा असिस्टंट अजून आहे अमुक. आता कदाचित शुभमचं ना अजून एक वेगळं प्रोजेक्ट चालू असतं. ओके. मी तुमची ऑडिशन बघितली, मी रिजेक्ट केली, मला नाही पाहिजे ही. ओके. पण कदाचित ह्याच्या लक्षात राहतं ते, अरे तिचा ना हेड कट झाला होता ऑडिशनमध्ये, ती बाई, त्याच्यात तुमचं नाव लक्षात नसतं, काही नसतं, पण त्याच्या कदाचित ते लक्षात असतं. आणि मग 4 दिवसांनी ज्यावेळी त्याला तो दुसऱ्या मीटिंगमध्ये असतो,
त्यावेळी असंच एक कॅरेक्टर असतं, तो म्हणतो एक मिनिट माझ्याकडे एक ऑडिशन आहे, पाठवू. आणि कदाचित तुमचं तिकडे कास्टिंग होतं. ओके, सो दिस इज हाऊ इट गोज. सो डोंट थिंक की एका मिनिटाच्या ऑडिशनवर हे कास्टिंग होतं. नाही, असं नाही होत. त्यावेळी ना तुम्ही ह्या कॅरेक्टरला फिट होता का, कदाचित ह्या कॅरेक्टरला पण त्या कॅरेक्टरला फिट होऊ शकता, त्या प्रोजेक्टमध्ये फिट होऊ शकता. सो ऑडिशन्स देत राहा, चांगल्या ठिकाणी ऑडिशन्स देत राहा, चांगल्या कास्टिंग कोऑर्डिनेटर्स बरोबर कनेक्शन्स ठेवा, त्यांच्याबरोबर त्यांच्या कनेक्शन्समध्ये राहिलात, कॉन्टॅक्ट्समध्ये राहिलात तर तुम्हाला कळत राहतं की प्रोजेक्ट्स बनत आहेत. अदरवाईज म्हणजे ह्या फिल्ममध्ये अरे हिला बघितली होती, जसं तो नवाजुद्दीन सिद्दीकीचं उदाहरण दिलं विजूने, की नवाजुद्दीन सिद्दीकीला अरे मेट्रो में देखा था ना अपन ने, अरे वो उसमें देखा था ना 3 इडियट्स में, त्याच्यानं संजू में देखा था ना उसको, अरे उसको लो यार, वो अच्छा ॲक्टर आहे म्हणून त्याला मेन रोल मिळतो ना. पण तो रेफरन्स काय असतो, त्या ऑडिशनचा रेफरन्स असतो. सो ऑडिशन देत राहा. यू नेवर नो, त्या प्रोजेक्टसाठी नाही होणार, मी तुम्हाला लिहून देतो, त्या प्रोजेक्टसाठी होत नाही. कारण त्यावेळी त्या डिरेक्टरने ह्या रोलसाठी ना कालच्या पार्टीमध्ये 2 मुली अजून बघितलेल्या असतात. ओके, आणि त्याच्या लक्षात असतं की अरे हां यार तिला फोन करूया किंवा ह्याला सांगूया. ओके, हे त्याच्या लक्षात असतं. आणि तुमची ऑडिशन आलेली असते, त्यामुळे तुमची ऑडिशन तिथे फेल होते पण इथे वर्क होते. कदाचित त्या ऑडिशन्स बघत राहतात, त्या स्प्रेड होतात की अरे तेरे पास कुछ है क्या भेज, म्हणून पाठवलं जातं. तर ऑडिशन्स पाठवत राहा. डोंट स्टॉप युअर सेल्फ. थँक्यू सर. सर शेवटचा एक प्रश्न जो सगळ्या आम्हाला मुलींना तुम्ही एवढा वेळ का थांबवलं त्यांना? 3 प्रश्न झाले त्यांचे, माहिती आहे. मग आता मला परत थांबवू नका कधीच. सर सगळ्या मुलींकडून माझ्याकडून मुलींसाठी हा प्रश्न आहे. सर फोटोला पोज देऊन देऊन किती द्यायच्या? जरा 2-4 पोज सांगा ना आम्हाला. अशी 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 खूप झालंय, काहीतरी वेगळं सांगा. काहीतरी वेगळं का करायचं तुम्हाला? पण म्हणजे काहीतरी असं फोटोमध्ये कशाला वेगळं काय करायचं? बरं वाटतं जरा. नाही बघा काय आहे, परत तुम्हाला सांगतो, तुम्ही हे फोटो कशाला काढताय इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर तुमच्या नवऱ्याला खुश करायला करत असाल तर नवऱ्याला विचारलं पाहिजे की तुम्हाला कशी आवडते पोज. तुम्हाला जर ॲक्टिंगसाठी पाहिजे असेल तर त्या ठराविक पोजेस द्या ना. बिकॉज काय आहे, मी तुम्हाला परत सांगतो बघा, तुम्ही वेगळी पोज दिलीत, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलात, त्याचे वेगळे अर्थ निघू शकतात. कशासाठी करायचे ते? तुम्ही जे स्टँडर्ड रिक्वायरमेंट आहे ती द्या. इथे क्लॅरिटी नाही आहे ताई, या इंडस्ट्रीमध्ये प्लीज क्लॅरिटी नाही आहे. इथे क्लॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी हे का करते? मला ॲक्टिंग करायची म्हणून करते, मला ॲक्टर व्हायचं म्हणून करते, 4 लोकांनी मला ओळखावं म्हणून मी करते, बरोबर? हा सिम्पल क्रायटेरिया ना आपला. तर त्या क्रायटेरियाला मीट करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच करा. काही वेगळं करायची गरज नाही, है ना. वेगळं करायचं असेल त्याचं कारण शोधा की मला हे वेगळं का करायचं आहे. मला आवडतं म्हणून करायचं आहे का? मग काही करा. माझ्या हस्बंडला खुश करायचं आहे म्हणून करायचं का? मग त्यांना विचारून करा किंवा त्यांना आवडेल तसं करा. पण जर इंडस्ट्रीमध्ये तुमचे फोटोग्राफ्स द्यायचे आहेत, माय रिक्वेस्ट जे स्टँडर्ड हां तसेच देतो आपण Major size. ऑडिशनला, तसेच एक उभा आणि एक आडवा सिंपल. बस. ओके, थँक्यू सर. येस, थँक्यू. ये